नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सारंग देवरे. आज आपण ऐकूयात एम-सी-एल ह्या लिगामेंटबद्दल. मीडियल कोलॅटरल लिगामेंट एल्बोलाही असतो, नीलाही असतो. आपण आज ऐकतोय गुडघ्याच्या एम-सी-एल बद्दल. गुडघ्याचा जो एम-सी-एल आहे, तो बेसिकली मुळात जर तुम्ही इथं बघाल, तर मांडीच्या हाडापासून तर पोटरीच्या हाडापर्यंत आतल्या बाजूने त्यांना स्पॅन करणारा, जोडणारा हा लिगामेंट असतो. त्याचे 2 भाग असतात. एक एस-एम-सी-एल ज्याला आपण सुपरफिशियल मीडियल कोलॅटरल म्हणतो आणि एक डीप एम-सी-एल. जो बेसिकली आतमध्ये मेनिस्कस सोबत इम्प्रेग्नेटेड असतो आणि त्याच्यासोबत तो एकरूप झालेला असतो. तर सॉलिटरी एम-सी-एल म्हणजे फक्त एम-सी-एलला दुखापत आहे, ए-सी-एल चांगला आहे, मेनिस्कस चांगला आहे. अशा परिस्थितीत 100% त्याला रिपेअर केला गेला पाहिजे. तो एक फार प्राईम स्टॅबिलायझर आहे, जो आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला लागत असतो. तर त्यामुळे एम-सी-एलची दुखापत दुर्लक्षित होता कामा नये आणि डॉक्टर आम्ही पहिले प्लास्टर लावून बघितलं, 1.5 महिना पट्टा लावून बघितला आणि त्याच्यानंतरही एम-सी-एलची अजून आमची ओपनिंग आहे. तर अशा परिस्थितीत जुन्या एम-आर-आयवर रिलाय न करता परत एक फ्रेश एम-आर-आय केला गेला पाहिजे. त्याच्यात तुमचं क्लिनिकल असेसमेंट आणि एम-आर-आयचं पिक्चर मॅच होतंय का ते बघितलं गेलं पाहिजे आणि इतर दुसरी कुठलीही गंभीर दुखापत नाहीये आणि फक्त आपण एम-सी-एलचेच त्रस्त आहोत. तर त्यावेळी बेसिकली एम-सी-एल रिपेअर हा पार्ट होतो. रिकन्स्ट्रक्शन सुद्धा होतं, पण प्रायमरीली आम्ही रिपेअर करतो. त्यात बेसिकली फिमरला एक अँकर वापरलं जातं आणि एक डबल लोडेड अँकरने सर्वसाधारणपणे आपण जर खालचा टिबियल एंड चांगला असेल एस-एम-सी-एलचा, तर डीप एम-सी-एल आणि सुपरफिशियल एम-सी-एल हे दोन्ही त्या अँकरने आपण शिवतो. त्याची ऑन टेबल स्टॅबिलिटी बघितली जाते आणि त्या पद्धतीने रिपेअर केलेला एम-सी-एल हा 100% यथायोग्य पूर्वपदावर पोहोचतो. परंतु ही सर्जरी दुर्बिणीद्वारे होत नाही. तिच्यासाठी आतल्या बाजूने आपल्याला बेसिकली इन्सिजन हे अंडरव्हिजन हा लिगामेंट रिपेअर होतो. अँकर प्लेसमेंटसाठी आपण सियामची मदत घेतो. पीक किंवा टायटेनियम ह्या 2 प्रकारपैकी आपण कुठलाही अँकर वापरू शकतो. सर्जनची फॅसिलिटीनुसार तो कुठल्या ह्याच्यात कम्फर्टेबल आहे, त्यानुसार सिंगल लोडेड, डबल लोडेड, ट्रिपल लोडेड अँकर आपण वापरतो आणि त्यावेळी डीप एम-सी-एल आणि एस-एम-सी-एल हे दोन्ही सुद्धा रिपेअर केले गेले पाहिजे. डॉक्टर, आमचं एम-सी-एलची सर्जरी झालेली आहे, ती खरोखर चांगली झाली की नाही याची आपण कशी खात्री करायची? एक रफली जसं मी तुम्हाला बोललो, की जेही सर्जन हे रिपेअर करतील त्याचं ते ऑन टेबल पहिले जागेवर स्टॅबिलिटी चेक करतील. त्यावेळी 0 मीडियल ओपनिंग हवी आहे. तर त्यावेळी सर्जन सुद्धा कन्विन्स असतो, की त्याने जे रिपेअर केलेलं आहे ते अगदी चांगलं आहे. त्या परिस्थितीत एक रफली साधारणपणे 4 आठवड्यासाठी तो पाय ब्रेसमध्ये अथवा प्लास्टरमध्ये बांधला जातो आणि दिवसातनं सर्वसाधारणपणे त्याला एक 10 ते 20 डिग्रीज आम्ही थोडंफार रेंज ऑफ मूव्हमेंट देतो, जेणेकरून बेसिकली वाटी खालच्या हाडाला चिटकली नाही पाहिजे आणि गुडघा खूप स्टिफ नाही झाला पाहिजे. दॅट इज पॉसिबल व्हाईल युजिंग अ नी ब्रेस. एक 4 to 6 वीक्स डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ द severity of the injury and the integrity or the rock solid repair whatever the surgeon has achieved. या दोघांपैकी 4 ते 6 आठवड्याच्या कालावधीमध्ये आपण ते ब्रेस काढतो आणि गुडघ्याची मुवमेंट सुरू करतो. त्यावेळी सुद्धा क्लिनिकली आपण वारस ओपनिंग आहे का ते सुद्धा चेक करतो आणि त्याच्यावर सुद्धा आपल्याला ते लक्षात येतं. बऱ्याचदा जर ए-सी-एल आणि एम-सी-एल दोन्ही दुखापतग्रस्त असेल आणि एकच लिगामेंट जर रिपेअर झाला, तरी सुद्धा तुम्हाला एक फॉल्स फीलिंग तिथे येऊ शकते, की कदाचित माझा रिपेअर इनकम्प्लीट आहे असं. तर त्यावेळी हे सर्जनने पहिले शाश्वतपणे बघून घेतलं पाहिजे, की ही इज वेदर ही नीड टू ॲड्रेस बोथ ए-सी-एल अँड एम-सी-एल ऑर द ए-सी-एल इज प्रिटी गुड अँड ही नीड टू जस्ट ॲड्रेस द एम-सी-एल. पेशंटचं एज, त्याचं वजन, बाकीच्या कोमॉर्बिड सिच्युएशन्स, सर्जन स्किल्स, ऑल दिस कॉन्ट्रीब्यूट टुगेदर टू लँड अप विथ अ परफेक्ट रिझल्ट ऑर अ सब ऑप्टिमल रिझल्ट. या सगळ्या गोष्टींची वजाबेरीज जमत एक सर्वसाधारणपणे तुम्हाला तुमचं फायनल आउटकम येतं. बऱ्याचदा चांगल्या पद्धतीने ऑपरेट केलेला, चांगल्या पद्धतीने कन्फर्म करून इमोबिलाइज केलेला पेशंट एक नॉन कंप्लायंट कॅटेगरीतली जर व्यक्ती असेल, म्हणजे सांगितलेल्या सूचना पाळल्या जात नाही, वेळेच्या अगोदर वजन दिलं जात आहे, गरजेपेक्षा जास्त पाय वाकवला जातोय, किंबहुना डॉक्टरांचा सल्ला वेळोवेळी धुडकावला जातोय, अशा परिस्थितीत चांगली सर्जरी सुद्धा परफेक्ट आउटकम पर्यंत पोहोचताना मध्येच थांबून जाते. आपल्या बाबतीत असं काही झालंय का हे जाणून घ्यायचं असेल तर कृपया तुमचे सगळे रिपोर्ट्स घेऊन तुम्ही नजीकच्या तज्ञ व्यक्तीची जरूर भेट घ्या. थँक्यू.